नमस्कार. महासागरच्या महाडिबेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आलो तर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी. खरं तर नगर परिषदेची ही निवडणूक अतिशय रंगतदार आहे, कारण या ठिकाणी 4 पक्षाचे 4 उमेदवार आहेत. आतापर्यंत विधानसभा आणि लोकसभामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असे प्रमुख 2 घटक पक्ष होते, पण या ठिकाणची निवडणूक ही चौरंगी आहे. अजित पवार गटाचे जितेंद्र सातनाके साहेब आहेत, त्याचबरोबर आपल्याकडे उभाटाचे जे आहेत काँग्रेस आणि उभाटा महायुतीतर्फे जे उमेदवार आहेत ते देखील अतुल चौगुले सर आहेत, ॲडव्होकेट अतुल चौगुले सर. आणि आपल्याकडे ज्या शिवसेना शिंदे गटाच्या मॅडम आहेत अक्षता श्रीवर्धनकर, हे 3 उमेदवार या ठिकाणी आहेत. खरं तर चौथेही उमेदवार आपल्याकडे शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत राष्ट्रवादी गटाचे, तेही या ठिकाणी आले आहेत. महत्वाचा मुद्दा एक आहे की निवडणुका आल्या आणि निवडणुकीमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक श्रीवर्धनकर जो आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून ज्या सुटल्या नाहीत, त्याच समस्या यांच्या समोर आपल्याला ठेवायच्या आहेत. आज आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सत्तेमध्ये गेली 10 वर्ष असणारे जे उमेदवार आहेत सातनाके साहेब, सगळ्यात महत्वाचा मुद्दा की या ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत, ट्रॅफिक जामचा सगळ्यात मोठा मुद्दा आम्ही गेली 2 दिवस पाहतोय. या संदर्भात काय तुमचं मत आहे? श्रीवर्धन पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या एका उंचीवर जात असताना आमच्याही देखील ते लक्षात येतंय. पण तो प्रश्न आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब असतील, आदरणीय मंत्री महोदय आदिती मॅडम तटकरे असतील, यांच्या माध्यमातून आम्ही जनतेला विश्वासात घेऊन तो सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. अतिशय हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण जाऊया या ठिकाणी उभाटा गटाचे काय आहेत, काय जनता देखील आहे. काय वाटतं तुमच्या शहरात काय समस्या आहेत? समस्या असेल म्हणजे घरपट्टीचा एक विषय आहे, त्याच्यामध्ये अमाप घरपट्ट्या वाढलेल्या आहेत. त्याच्याबद्दल काय करणार ते पण आम्हाला माहिती घ्यायची आहे. तुम्हाला काय वाटतं मॅडम, आज श्रीवर्धन या शहरामध्ये कुठल्या समस्या आहेत जे आज भावी नगरसेवक तुमच्या समोर उभे आहेत? आपल्या श्रीवर्धनमध्ये खूप साऱ्या समस्या आहेत. त्यापैकी जास्तीत जास्त प्राधान्य द्यावा लागेल तो मला असं वाटतं की ट्रॅफिक संदर्भातच असावा, कारण की श्रीवर्धनमध्ये टुरिझम वाढतंय, त्यामुळे आपल्याला ट्रॅफिकचं एकतर रस्ता रुंदीकरण झालं पाहिजे. त्यानंतर त्या संदर्भात जे काय प्रोसेस आहे ती लवकरात लवकर अगदी यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की नगराध्यक्ष साहेब ज्यांनी सांगितलंय की रस्ता रुंदीकरण लवकरच होईल. आपल्यासोबत आणखीन जे 3 उमेदवार आहेत, जे भावी नगराध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं गरजेचं आहे. आज आपल्यासोबत श्रीवर्धनकर मॅडम आहेत. सगळ्यात महत्वाची समस्या आहे की ही जी जनता आहे यांचा जो मेन मुद्दा आहे सगळ्यात मोठी ट्रॅफिक जाम. तुम्ही जर सत्तेत आला तर काय करा? बरेचशी दुकानं आणि लोकांची घरं या रस्त्यामध्ये येतात, तर आम्ही शक्यतो पर्यायी मार्ग म्हणून त्यांना देण्याचा प्रयत्न करू. पुढे पर्यायी मार्गाची कल्पना निघाली आहे, पण अंतर्गत वाहतूक जी आहे पर्यायी मार्गाने सोडत नाही. आपल्याकडे अतुल चौगुले सर आहेत. सर, काय वाटतं तुम्हाला, तुम्ही जर उद्या निवडून आला तर तुमच्या ह्या संदर्भात हे धोरण काय असतं? सर, पहिली गोष्ट ही मी सांगू इच्छितो की जेव्हा शहरं मोठी होतात किंवा गावापासून शहराकडे जेव्हा स्थित्यंतर होतात, म्हणजे विकास होत जातो, त्यावेळेला ट्रॅफिक ही समस्या ही होणारच आहे. त्यासाठी सर आपल्याला आता ताई जसं म्हटलं की पर्यायी मार्ग काढणं हा एकमेव मला वाटतं मार्ग असणार आहे. कारण आपण आपली जी काही नागरिक आहेत, जी काही दुकानं आहेत, घरं आहेत, त्यांना तर आपण हलवू शकत नाही, तो त्यांच्यावर केलेला अन्याय असेल. त्यामुळे पर्यायी मार्ग काढणं किंवा शहराच्या धर्तीवरती एखादा उड्डाणपूल, म्हणजे मोठ्या प्रमाणावर नाही म्हणत मी, पण छोटे छोटे उड्डाणपूल. आता जर का आपण पेण मार्गाला जर का जाताना बघितलं तर तिकडे तुमच्या वडखलच्या अलीकडे वगैरे किंवा माणगावच्या पुढे छोटे छोटे उड्डाणपूल झालेले आहेत. तर तशा प्रकारे जर का उड्डाणपूल केले किंवा पर्यायी मार्ग काढले, मोठे जे काही व्हेकल्स आहेत जे आपल्याकडे पर्यटनाच्या दृष्टीने येत असतात, मोठे व्हेकल्स असतात, त्याच्यामध्ये एसटीज आहेत, नंतर व्होल्वो बसेस वगैरे आहेत, त्या जर का पर्यायी मार्गाने जर का वळवल्या तर मला वाटतं ट्रॅफिकची समस्या आहे ती दूर होऊ शकेल. अगदी ट्रॅफिकच्या समस्याला धरूनच आपण पुन्हा जाऊयात. राष्ट्रवादी शरद पवार चंद्र गटाचे जे उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्ही जर सत्तेत आलात तर तुम्ही काय करणार? श्रीवर्धन शहर हा आता पर्यटनाच्या दृष्टीने इथं जास्त पर्यटक येतात, त्यामुळे ट्रॅफिक होत आहे. पण पर्यायी मार्ग हा काढणे पण गरजेचं आहे इथं. त्यामुळे आम्ही सत्तेत आलो तर आम्ही पर्यायी मार्ग सुचवूच, आणि ह्या जनतेला कुठे गालबोट लागणार नाही. जनतेचे काय प्रश्न असतील त्यांचे प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. अगदी आपण पाहतोय की सगळ्यांचा एकच मुद्दा आहे की पर्यायी मार्ग काढू. पण महासागरचा एक सत्ताधाऱ्यांना, जे सत्तेमध्ये होते, त्यांना एक प्रश्न आहे की गेल्या 10 वर्षापासून तुम्ही या ठिकाणी प्रवास करताय. आज आम्ही आमच्या समोर आमदाराची लोगो असणारी गाडी देखील त्या ठिकाणी फसली होती. ज्यावेळेस बस येतं तेव्हा एवढा मोठा प्रश्न आहे जे तुम्ही देखील फेस करत असाल, पण हा प्रश्न आतापर्यंत का नाही सुटला? हा प्रश्न गांभीर्याने आम्ही अनेक वर्ष घेत आलोय. आता पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अनेक दृष्टीने प्रयत्न करत आहोत. जसं अतुलजींनी सांगितले पर्यायी मार्ग आहेत, किंवा वेगवेगळे डायव्हर्शन रस्ते आम्ही विकसित करण्याचा प्रयत्न करतोय, किंवा मग
लोकांना त्रास न होता किंवा त्यांना कुठे नुकसान किंवा त्यांची देशोधडीला जाण्याची भूमिका न घेता अगदी अगदी मुद्दा तुमचा बरोबर आहे, पण 10 वर्ष तुम्हाला जे पर्यायी मार्ग जे आहेत तो नाही सुचला का? कारण आता निवडणुकीमध्ये हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे आणि सतवतोय. बरोबर आहे, पण 10 वर्ष आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतच आलो. आता गेली 4.5 वर्ष प्रशासक असल्यामुळे नगरपालिकेमध्ये प्रशासकांचा कारभार होता. आता 2016च्या नंतर 2025 मध्ये आज आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहोत. निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये आम्ही याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. तर असा प्रश्न आहे की या ठिकाणी यावरती मार्ग निघणं हे खरोखरच गरजेचं आहे. आपल्याकडे काही स्थानिक नागरिक आहेत कार्यकर्त्यांपेक्षा. स्थानिक नागरिक या ठिकाणी तुमचे प्रश्न काय आहेत? प्रश्न सांगा. कारण आमचे प्रश्न काय नाही की जे उमेदवार आहेत त्यांनी सर्व जनतेचा संपूर्ण शहराचा आमचा विकास करावा एवढीच आमची इच्छा आहे आणि ती राष्ट्रवादीच्या तटकरे साहेबांच्या माध्यमातून नक्कीच होत आहे आणि संपूर्ण शहराला दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं, काय समस्या आहेत आपल्या नगरीमध्ये? काय समस्या आहेत? समस्या नाही, आता भरपूर आपले इथं निधी वगैरे आलेले तटकरे साहेब आमदार झाल्यापासून, त्यामुळे काही इथं काय आता तशा समस्या काय राहिलेल्या नाहीत. रस्ते, पाणी योजना वगैरे सगळं व्यवस्थित सगळं आहे श्रीवर्धनमध्ये. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय की काही रहिवासी आहे त्या वस्तुस्थितीमध्ये समाधानी आहेत आणि येणारा फंड भरपूर आहे आणि नक्कीच विकास होईल असं नागरिकांचं मत आहे. आपल्याला कुणाला काय प्रश्न विचारायचा आहे का? बोला बोला. 2017 मध्ये ज्यावेळेला हे निवडून आले त्यावेळेला त्यांनी पेपरला बातमी दिली की शासनाच्या धोरणानुसार ही घरपट्टी वाढलेली आहे, पण ती कौन्सिलनी मागणी केली ती 100% घरपट्टी वाढून मिळावी कारण नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. मग नगरपालिकेचं उत्पन्न ह्यांना गायगरिबाकडनंच पाहिजे होतं का? ह्याचा यांनी खुलासा करावा. अगदी सर, महत्वाचा मुद्दा घरपट्टीच्या संदर्भात आहे. काय सांगाल तुम्ही आतापर्यंत होतात? ती घरपट्टीची जी वाढ होती ती शासनाच्या धोरणानुसारच झाली होती. त्याच्यामध्ये काय असं कोणी मुद्दामून वाढवण्याचा तो काही विषय नव्हता. 695 ठराव घेतला होता. हा, बोला. 695 त्यांनी ठराव घेतला होता आणि त्याच्यात त्यांनी मागणी केली. मी पुराव्यासहित सिद्ध करतोय. सर काय सांगाल, काय बोलाल? त्यांचं मत आहे की ठराव घेतला होता. शासनाचं धोरणच असं असतं की काउन्सिलच्या ठरावाशिवाय ती घरपट्टीची त्यांची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नसते. तर ती एक फॉर्मॅलिटी असते आणि त्याच्यामध्ये सगळ्यांचं नुकसान व्हावं असा काही उद्देश नव्हता आणि ती शासनाच्या नियमाप्रमाणेच वाढवण्यात आली. अगदी यांचं मत आहे शासनाच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी घरपट्टी वाढवण्यात आली आहे. आणखीन कुणाला काय प्रश्न विचारायचा आहे का? कोण आहे प्रश्न? हा बोला, या बोला, जोरात बोला. येस सर, बोला. एवढ्या वर्षामध्ये मच्छी मार्केटचा प्रश्न सुटलेला नाहीये, भाजी मार्केटचा प्रश्न सुटलेला. कोळणी उन्हामध्ये रस्ते ह्याच्यामध्ये मच्छी विकतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे भावी तिन्ही नगरसेवक, चारही नगरसेवकांना हा मुद्दा आहे की या ठिकाणी खरं तर पर्यटक येत असतात आणि सगळ्यात मोठा व्यवसाय मत्स्य व्यवसाय आहे. या ठिकाणी मत्स्य विक्रेते जे आहेत त्यांना जो त्रास सहन करावा लागतो. सर काय सांगाल, तुम्ही जर आला तर काय सांगाल, काय कराल? सर आमचा जो काही जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा आम्ही मच्छी मार्केटचा घेतलेला आहे. कारण कोकणी माणसाचं सगळ्यात आवडतं खाद्य असेल तर ते मच्छी, म्हणजे फॅक्ट आहे ही आपली. तर जर का आमची त्या ठिकाणी जर का नगर परिषदेमध्ये सत्ता आली तर गेले अनेक वर्ष जो प्रलंबित प्रश्न आहे मच्छी मार्केटचा तो नक्कीच आम्ही मार्गास लावू. प्रलंबित प्रश्न मार्गस्थ करेल. सर तुमचं काय मत आहे? आम्ही जर सत्तेत आलो तर मच्छी मार्केट आम्ही मच्छी विकायला जे महिला वर्ग आता उघड्यावर बसतोय त्यांच्यासाठी आम्ही भव्य असं मच्छी मार्केट बांधू आणि त्यांचा तो प्रश्न मार्गी लावू. अगदी भव्य मच्छी मार्केट बांधू असं यांचं मत आहे. सर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सत्तेत आला तर हे जे यांचे प्रश्न आहेत नागरिकांचे, छोटे प्रश्न आहेत पण करू शकता. आम्ही नागरिकांच्या प्रश्नांनाच प्राधान्य देऊन काम करण्याचा प्रयत्न करू आणि नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. अगदी मॅडम काय वाटतं थोडक्यात? नक्कीच आम्ही समाजाची सेवा करण्यासाठी तिथं मैदानात उतरलेलो आहोत. तर शेवटपर्यंत शिंदे साहेबांच्या आणि भरत शेठ साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही शेवटपर्यंत सेवा करणार. अगदी यांचं मत आहे की जनतेचे प्रश्न आहेत मच्छी मार्केट. येणारी निवडणूक झाल्यानंतर तुमचं मच्छी मार्केट उभं नाही राहिलं तर महासागर पुन्हा इथे येऊन तोच प्रश्न निवडून आलेल्या नगराध्यक्षांना विचारेल. दुसरा कोणाचा प्रश्न आहे? हा बोला बोला. हा बोला. एक 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 घेऊ. हा बोला. चौघांनी एकत्र प्रश्न विचारू का? हा बोला, जोरात विचारा. माझा चारही नगराध्यक्षांना असा प्रश्न आहे की श्रीवर्धनच्या समस्या श्रीवर्धनकरांना सगळ्यांना माहिती आहेत, पण पायाभूत सुविधा यासाठी आपण चौघांचंही काय विजन असेल हे आम्हाला जरा कळू द्या. पायाभूत सुविधा श्रीवर्धनकरांच्या ज्या काय आहेत याबद्दल आपलं विजन काय? पायाभूत सुविधा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. खरं तर प्रत्येक सर्वसामान्य नागरिक यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे पायाभूत सुविधा. पायाभूत सुविधाबद्दल प्रत्येकाने एका वाक्यात एका मिनिटात सांगा. पायाभूत सुविधा म्हणजे नागरिकांच्या नळ असेल, व्यवस्थित पाणी आहे, शुद्ध पाणी आहे,
सर नळाची समस्या तर आहेच, पण आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही तो प्रश्न नक्कीच सोडवणार. त्यानंतर कचऱ्याची समस्या, आरोग्याची समस्या आहे, ते आम्ही नक्कीच त्याकडे प्रयत्न करणार त्यासाठी. अगदी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पायाभूत सुविधावरतीच. या ठिकाणी येणारं पाणी जे आहे दूषित पाणी असतं. बऱ्याच वेळेला नळामधलं काही समुद्राचे काही प्राणी येत आहेत असं काही नागरिकांचं मत आम्हाला कळलं. काय सांगाल? नाही, आम्ही पायाभूत सुविधांवर अनेक वर्ष आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल, या समस्या देखील आम्ही सोडवण्यात यशस्वी ठरलो असं मला म्हणायचं आहे. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पण ज्या ज्या समस्यांना आम्हाला सामोरं जायला लागेल त्या आदरणीय नेतृत्वाखाली आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि दूषित पाणी फिल्ट्रेशन प्लांट झाल्यामुळे आता तसं पाणी येत नाही, आता शहराला स्वच्छ पाणी मिळते. सर, तुम्ही एका मुलाखतीत आरोप केला होता की शुद्ध पाणी नाही आहे, काय सांगाल? सर अजूनही माझा आरोप कायम आहे. माझ्या फिश टँकमध्ये नळातून आलेल्या कोलंब्या अजून मी ठेवलेल्या आहेत, आपल्याला मी दाखवू शकतो त्या. तर पायाभूत सुविधा म्हणाल तर सर आम्ही आरोग्याकडे लक्ष देऊ. हॉस्पिटल आहे, एवढी वर्ष झाली, हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत का हे मला विचारण्यापेक्षा इथे उपस्थित असलेल्या जनतेला विचारावं सर. दुसरी गोष्ट म्हणजे, पहिली गोष्ट आरोग्य झालं, दुसरं शिक्षण, नगरपालिकेच्या शाळा आहेत त्याची काय अवस्था आहे, विद्यार्थी संख्या किती आहे तेही बघणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मागाशी सांगितलं असं फिल्टरेशन प्लांट झालेला आहे, परंतु खरंच पाणी चांगलं येतं का त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊ आणि खऱ्या अर्थाने म्हणजे जनतेला शुद्ध आणि स्वच्छ पाणी द्यायचं. सर, आता यांनी सांगितलं की सर पाण्याची सुविधा तुम्ही केलेली आहे, त्यांचं मत आहे की पाणी शुद्ध येत नाही. नाही, माझं मत आहे पाणी शुद्ध येतं. शहरातल्या नागरिक या पाण्याच्या समस्येवर एकदम समाधानी आहेत आणि त्याच्यामुळे पाणी एकदम चांगलं आहे. फिल्ट्रेशन प्लांट आहे त्याच्यामुळे स्वच्छ पाणी शहरामध्ये येतो. पाण्याच्या संदर्भात बोला. साहेब मला एक असं म्हणायचं आहे, पाणी योजना जी केलेली आहे, तुम्ही साहेब मला एक गोष्ट सांगा, जिथून त्यांनी पाणी आणतायत किती वेळा पाणी फुटलं, नळ म्हणजे जे पाईप येतात ते किती वेळा फुटले त्यांनाच विचारा. आज लोकांच्या जनतेचा प्रश्न साहेब आहे ना, अनेक समस्या आहे. म्हणजे जे पाईप टाकले गेले म्हणजे ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत. आता एकच तुम्ही राऊंड मारा चौकर पाकाडीमध्ये, तिकडं आता पाणी सोडलेलं आहे. तिथं जाऊन बघितलं तर तुम्हाला परिस्थिती समजेल किती ठिकाणी फवारे उडतात पाण्याचे. ते खऱ्या अर्थाने सत्ताधारी जे साधना बोलतायत ते अत्यंत चुकीचं बोलतायत. ते 4.5 वर्ष प्रशासक आहे, परंतु 2009 पासून आदरणीय खासदार तटकरे साहेब याचे नेतृत्व करतायत. आमदार पण तेच आहेत, खासदार पण तेच आहेत, मंत्री पण तेच आहेत, नगर सत्ता पण त्यांची आहे, परंतु विकासाच्या नावाने भकास झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने फक्त विकास झाला तो त्यांच्या नेत्यांचा झालाय आणि कॉन्ट्रॅक्टर झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने पाविदा सुद्धा युक्त झालेल्या नाहीत. महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी खरं तर ज्या वेळेस नगराध्यक्ष पद जे आहे गेली 4 वर्ष प्रशासक जरी या ठिकाणी असतील तरी एक मिनिट ऐका आपण बोलूया. मी तुमच्याकडे येतोय. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जरी प्रशासक या ठिकाणी असेल तरी गेल्या 4.5 वर्षामध्ये प्रशासक होते. सर एक मिनिट ऐका, शांततेत घ्या. ऐका, आपले प्रश्न उत्तर चालले आहेत. ऐका फक्त आपण जनतेचे प्रश्न आणि उद्या कशा पद्धतीने ते सोडवले जातील यासाठी आपण चर्चा केली आहे. आपण अगदी नाही, एक महत्वाचा मुद्दा असा आहे, महत्वाचा मुद्दा ऐका एक मिनिट माझं मत आहे. बरं बोला तुमचं. बोला. तटकरे साहेब चक्रीवादळ झालं त्यावेळी पूर्ण बीचची दुर्दशा झाली होती. परत पुनर्वसन कोणी केलं? आजची तुम्ही जाऊन बीचची शुभशोभीकरण तुम्ही जाऊन बघा. त्याच निमित्ताने आज पर्यटक वाढतोय. वाढवलं कोणी? तटकरे साहेबांनी वाढवलेलं आहे. रस्त्याचं असू दे, रस्त्याचं आज रुंदीकरण आहे. रस्त्याचं रुंदीकरण म्हणजे काय, इथे लोकांचे जुने धंदे आहेत, दुकानं आहेत, ते दुकानं कसं काय हटवू शकतायत? त्याला पर्यायी मार्ग. बरं सांगा. बरं काय सांगताय तुम्ही सांगा. हो, तटकरे, मला एकच गोष्ट कळत नाही, तटकरे साहेबांनी आणला, त्यांनी काय त्यांच्या खिशातनं आणलेला आहे. आम्ही सुद्धा शेठ गोगावलेंच्या माध्यमातून 3.5 कोटीची कामं आणलेली आहेत श्रीवर्धन मध्ये. मग एक मिनिट शांत ऐका. आपण आपले प्रश्न नगराध्यक्षांना आहेत, आपले प्रश्न एकमेकांना नाही आहेत. ऐका, शांतपणे ऐका. एक मिनिट शांत बसा प्लीज. ऐका, एकमेकांना प्रश्न नाही आहेत, आपले प्रश्न नगराध्यक्ष जे आहेत त्यांच्यासाठीचे प्रश्न आहेत. आपला सर महत्वाचा मुद्दा असा आहे कारण या ठिकाणी गेले 2009 पासून राष्ट्रवादीची सत्ता केंद्रामध्ये आहे, त्याबरोबर मंत्री आहेत, खासदार आहेत, पण याच्यामध्ये ज्या विकास कामामध्ये तुमचं जरी या ठिकाणी प्रशासक असेल तर विकास कामाला अडथळा कुठे आला? विकास कामाला कधीच अडथळा आला नाही. 2009 पासून आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व करायला घेतल्यानंतर आज 15 वर्षामध्ये जो विकास झाला तो सर्व श्रीवर्धनकरच्या जनतेला माहिती आहे. आज बीच ब्युटिफिकेशन असेल, कुटीर रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालय झालं,
आज प्रशासकीय इमारती झाल्या, आज फिल्ट्रेशन पाण्याची व्यवस्था झाली, रस्ते झाले, त्याच्यानंतर आज शिवछत्रपती महाराजांची सृष्टी तिकडे होते. ह्या सर्व बाबींमुळेच आज पर्यटकांची संख्या श्रीवर्धन मध्ये वाढली. पर्यटकांची संख्या वाढली, पर्यटन वाढवलं. मॅडम, तुमचा काय आरोप आहे? कारण तुम्ही देखील आता एका विरोधात उभा राहिलात. काय वाटतं की या ठिकाणी कुठली कमतरता आहे जे सत्ताधारी असताना आणायला पाहिजे? पर्याय रस्त्याचं तर आहेच, पण त्याशिवाय पार्किंगची सुविधा आहे आणि पाण्याचंही आहेच. पार्किंग आणि पाणी ह्या जे सर्वसामान्य सुविधा आहेत. काय म्हणणं आहे तुमचं मला सर, तुमचा काय आरोप आहे सगळ्यात महत्वाचा? आता गेल्या एवढ्या वर्षापासून या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे, काय म्हणताय? तुमचा आरोप काय? ते म्हणतात की विकास केलाय, पण गल्लोगल्ली तुम्ही जाऊन बघा, मोहल्ले फिरून बघा, गल्लोगल्लीचा विकास नागरिकांचा झालेला नाहीये. फक्त हे जे मेन रोड आहेत त्या ठिकाणचाच विकास झालेला दिसतोय. बाकी ठिकाणी गल्लोगल्ली नागरिकांच्या तुम्ही मोहल्ल्यात जाऊन बघा त्यांचा विकास झालाय का? अगदी विकास झाला नाही असं यांचं मत आहे. तुम्ही नागरिक म्हणून सांगा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 4 नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत. प्रत्येकाने फक्त सांगा की तुम्हाला कोण उमेदवार पाहिजे? आम्हाला बाळादादा साधना पाहिजे. काय वाटतं? उमेदवार हे कार्यकर्ते नाही, जनता म्हणून काय वाटतं तुम्हाला? चारही नगराध्यक्षांना माझा एक प्रश्न आहे. आत्ता जी नळ पाणी पुरवठा आणि जलशुद्धीकरणाचं काम झालेलं आहे ते दर 2 दिवसाला पाईप फुटतात. याच्या क्वालिटी कंट्रोल म्हणून त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना केल्यात? त्याच्यानंतर जलशुद्धीकरणाचं यांचं म्हणणं आहे की जलशुद्धीकरण ते पाणी सगळ्यांना मिळते म्हणून शुद्ध पाणी, तर ती गोष्ट त्यांनी तपासून बघावी. अर्थात तुम्ही सुद्धा तपासून बघावी, एखाद्या घरी जावं आणि त्याचं पाणी घ्यावं आणि त्याचं परीक्षण करावं, मग तुम्हाला लक्षात. अगदी महत्वाचा मुद्दा आहे. आपली ह्या डिबेटला केवळ काही मिनिटं बाकी आहेत. कृपया कुणाचे प्रश्न असतील तर तात्काळ विचारा. आपल्याकडे फक्त 5 मिनिटं बाकी आहेत आणि इतर नगराध्यक्ष आहेत त्यांनाही प्रचाराला जायचं आहे. सर, महत्वाचा मुद्दा, वारंवार या ठिकाणची जी पाईपलाईन आहे ती फुटते आणि अशुद्ध पाणी सगळ्यांनाच मिळतं असं सगळ्यांच्या तक्रारी आहेत. ते कशा पद्धतीने सुधारता येतील? अशुद्ध पाणी मिळतच नाही, स्वच्छ पाणी पुरवठाच होतो शहरामध्ये आणि वारंवार लाईन फुटत पण नाहीत. एखाद वेळी काही टेक्निकल अडचणी आली असेल तर फुटल्या पण असतील, पण त्याच्या मागे काही षडयंत्र असण्याचं पण आम्हाला थोडासा संशय आहे. आणि त्याच्यामध्ये माननीय आदिती मॅडम तटकरे मंत्री महोदयांनी पण आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि शहराचे सीसी फुटेज कॅमेरे चेक करण्याची व्यवस्था चालू आहे. अगदी यामध्ये सगळ्यात महत्वाचं षडयंत्र आहे असं यांचं मत आहे. सर, तुमचा काय आरोप आहे? सर, मला या वाटतं बाबतीत. सर या बाबतीत माझा आरोप नाही मी कोणावर करणार, पण एक गोष्ट सांगेन की कामाची क्वांटिटी किती आहे ना त्यापेक्षा कामाची क्वालिटी काय हे बघणं गरजेचं आहे. जर का क्वालिटी काम केलं गेलं ना सर तर या गोष्टीच होणार नाही सर. क्वालिटी काम करणं गरजेचं आहे. क्वांटिटी तुम्ही 100 कामं करा, पण त्याच्यामध्ये जर का क्वालिटी नसेल तर काहीच नाही होणार, ते नळ फुटणारच आहे. त्यामुळे क्वालिटी महत्वाची आहे. काय तुमचा काय आरोप आहे पाण्याच्या बाबतीत? माझं म्हणणं ते जे आता अतुल सर बोलले तेच म्हणणं आहे. जे आता म्हणतात की आम्ही फिल्टरचं पाणी दिलंय, पण आता घरोघरी नळाला पाणी हे अशुद्धच पाणी येतोय. म्हणजे त्याच्यामुळे अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. हा खरं तर या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते असल्यामुळे आपल्या नगराध्यक्ष बाजू घेताना या ठिकाणी दिसते. पण जनतेतून कुणाला काय प्रश्न असेल तर विचारा. जनतेतून प्रश्न बोला. हा सर, हा सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे का श्रीवर्धन शहरात त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत जो माणूस तालुक्यात येतो, पर्यटन म्हणून येतो, सार्वजनिक शौचालय किंवा स्त्रीला जरी लघवी XYZ काय झालं तरी ते एवढ्या वर्षात झालं का नाही? किती शौचालय आहेत आतापर्यंत सार्वजनिक शौचालय? ही मूलभूत गरज आहे सर. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही सत्तेत होतात त्यामुळे प्रश्नांचा भडीमार तुमच्यावरती होतोय. खरं तर याच्यामध्ये आतापर्यंत महिलांसाठी या ठिकाणी शौचालय नाहीये. आणि हे शासनाच्या केंद्र शासनापासून आतापर्यंत महिलांसाठी विविध योजना राबवल्या, पण याकडे दुर्लक्ष काय? विभागातून सार्वजनिक शौचालयांची चांगल्या तऱ्हेची व्यवस्था श्रीवर्धन शहरामध्ये आहे. प्रत्येक विभागात आपण जाऊन पाहू शकता. विभागामध्ये सार्वजनिक शौचालयाची सुविधा आहे. काय सांगाल तुम्ही? काय सांगा? ह्या रस्त्यापासून त्या कमानीपासून ह्या कमानीपर्यंत कुठे आहे ते सांगावं. अगदी बरं, एक मिनिट. थांबा बोलू द्या. सर, मी जिवण्यामधून आहे. आपल्या जिवण्यामधून राहते मी. शबनम समद दिवेकर माझं नाव आहे. आमच्या एरियामध्ये तुम्ही येऊन बघा, इथे 1-1 तास पाणी येतो. आमच्या एरियामध्ये फक्त 20 मिनिटं पाणी येतो आणि 20 मिनिटं ते पण कधी 15 मिनिटात घालवतात. आणि दुसरं एक ऑब्जेक्शन, सगळ्या इकडे कॉन्क्रीटचा रस्ता टाकले आमच्या एरियामध्ये, पण आमच्या एरियामध्ये तुम्ही बघा, आमच्या जे दगडी चाल आहे, जी आम्ही जीवना म्हणजे जेट्टीच्या साईडला राहतो आम्ही, तिकडे तुम्ही येऊन बघा, मातीचे रस्ते अजून सुद्धा. सर, हा भेदभाव कशामुळे? आताही यांचं मत आहे
की हा भेदभाव कशामुळे केला तुमच्या काळामध्ये? हा जाणून बुजून भेदभाव काय मुद्दामून केलेला नाही आहे. कदाचित कुठेतरी कुठली तरी अंतर्गत रस्त्याची गल्ली राहिलेली पण असेल, पण ती उर्वरित त्यांचं मत आहे की पाणी देखील त्यांना केवळ 15 मिनिटं किंवा 5 मिनिटं. नाही, ही ह्या विषयाची आता आम्ही गेले 4.5 वर्ष प्रशासक असल्यामुळे मला त्या विषयाची माहिती घेऊन बोलावं लागेल. अगदी या ठिकाणी आपल्याला केवळ काही मिनिटं उरले आहेत. बोला 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 बोला. बांधकाम करतात त्याला 15 जून नंतर हे नसते, मंजुरी नसते किंवा केलं जात नाही. 14 जूनला भर पावसात पाणी वाहत आहे आणि त्याच्यावर कॉन्क्रीट टाकलेलं आहे, सगळं निघून गेलंय. हे बघा ठेकेदारांसाठी हे काम चाललंय. हे बघा हे काय शाळेत 2 नंबर शाळा आहे तिथे आता जो इमारतीचं काम चाललंय, तिथे लहान लहान मुलं बसतात, तिथे अशा तुका पडलेल्या आहेत. अगदी अगदी या ठिकाणी सगळं बंद असताना हे काम चाललंय. काय प्रश्न आहे तुमचा? साहेब, मी तालुका प्रभारी आहे. बरं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून आहे. तर सर, मी आता फेरफटका मारत होतो, तर सकाळी एक घंटा गाडी चालली होती. त्या घंटा गाडीमध्ये जाताना मी त्यांना विचारलं, बाबा की तुम्ही घंटा गाडीचा आवाज का करत नाही? तुम्ही जे जाताना तुम्ही म्हटलं जाताय, पण घंटा गाडीचा नियम काय आहे की घंटा गाडीचा आवाज करणं गरजेचं आहे. या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमामध्ये 4ही नगराध्यक्ष आमच्या या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि विशेष म्हणजे जनतेच्या प्रश्नाची उत्तरं देण्याचा प्रयत्न देखील केला. आणि अपेक्षा आहे की निवडणूक झाल्यानंतर येणारा सत्ताधारी जो कोणी पक्ष असेल या जनतेची प्रश्न सोडवतील. मूलभूत पायाभूत सुविधा ज्या आहेत ते सोडवणं देखील गरजेचं आहे. आपण ह्या डिबेटची एक सांगता करता सगळ्यांकडनं एक शपथ घेऊया की तुम्ही आल्यानंतर खरंच जनतेच्या पायाभूत सुविधा पूर्ण कराल. आम्ही जर सत्तेत बसलो तर जनतेच्या सगळ्या म्हणजे शासनाच्या ज्या योजना काय असतील घरोघरी पोहोचवण्याचा आम्ही मानस ठेवू. अगदी काय सर, तुम्ही काय सर, छत्रपती शिवाजी महाराजांना आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांना साक्षी ठेवून या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो, जर का आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही ज्या समस्या आहेत, बेसिक प्रॉब्लेम जे आहेत ते पहिल्यांदा सोडवू. सर, आपणही काय सांगाल? ग्रामदेवता आई समजायची शपथ घेऊन सांगतो की येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला जर जनतेने सेवा करण्याची संधी दिली तर आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू. मॅडम, आपणही एक शपथ घ्यावी जनतेसाठी. शिवछत्रपती आणि सुधादेवीची शपथ घेऊन सांगतो की जर आम्हाला लोकांनी जर सत्ता हातात दिली तर जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत, हॉस्पिटलची समस्या असेल, शाळेची समस्या असेल आणि ज्या समस्या असतील त्या आम्ही नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अगदी आज महासागरच्या वतीनं या ठिकाणी 4ही नगराध्यक्षांनी शपथ घेतली आहे की मूलभूत सुविधा पूर्ण करू. आज या चर्चासत्रामध्ये आपण सगळे सहभागी झालात, आपले सगळ्यांचे प्रश्न या ठिकाणी मांडलात आणि आपल्या सगळ्यांचे प्रश्न जे आहेत उद्या सत्तेमध्ये कुणाच्या गळ्यामध्ये हार पडतं माळ पडतं हे पाहूया आणि त्याच्यानंतर ही शपथ याच नगराध्यक्षांना आपण आठवण करून देऊया.